एक काही ठराविक काळानंतर गुडघेदुखीची समस्या फार जाणवायला लागते. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कमी वयामध्ये गुडघेदुखी चालू व्हायला लागली. बरोबर. म्हणजे पहिला जो पेशंट येत होता तो वयाच्या 60-70 किंवा कमीत कमी म्हटलं तर 55 ह्या वयोगटामध्ये. मग तो आमवात होतो कशामुळे? आमवतला सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ना आता, मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धांनांच्या अतिसेवनात. पण असंही सूचिवत वेदना म्हणजे सुई टोचल्याप्रमाणे अक्षरशः वेदना होतात. आपली लाईफस्टाईल जी आहे ना ती चेंज झाली आहे पूर्ण. बरोबर. म्हणजे कम्प्युटरवर आपण तासन तास बसतोय, आपला स्क्रीन टाइम जर आपण मोबाईलचा पाहिला तर ते 2 तास 3 तास कधी होऊन जातो आपल्याला समजतच नाही. सायन्युअल फ्लुइड म्हणतात त्याला. कारण कोणताही सांधा असेल तर तो फिरण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी ते वंगण हे हवंच. गुडघेदुखी ही विदाऊट ऑपरेशन क्लिअर होऊ शकते का? हे फायनल आन्सर याचं काय असेल? नमस्कार मंडळी, मॅथ्स फेरी टॉक्सवरच्या आपल्या नव्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, जसा काळ बदलतोय तसं आपल्या आरोग्याच्या समस्या, व्याधी ह्या वेगवेगळे स्वरूप घ्यायला लागलेत. वेगवेगळे बदल, वेगवेगळ्या समस्या आपल्या समोर यायला लागल्यात, ज्या कदाचित 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी नसतील सुद्धा. मग या गोष्टी आजच का घडतायत? त्या प्रत्येक वयोगटामध्ये का घडतायत? याची उत्तर आपण शोधायचा प्रयत्न केला तर कधी कधी ती उत्तर शोधायचा सुद्धा आपल्याकडे वेळ नाहीये. आणि म्हणूनच हे का घडतं याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खास गेस्ट आलेत. पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेडच्या सोनिया महामुनी मॅडम, ज्या आयुर्वेदाचार्य आहेत, त्यांच्यासोबत आपण आजच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारणार आहे. मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मॅडम, आज बघतो बऱ्याचदा आमची स्वतःची अकॅडमी आहे पोलीस भरतीची ट्रेनिंग देणारी, आणि ते ट्रेनिंग देत असताना सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र याच्यामध्ये पोलीस आर्मी भरतीचं खूप प्रचंड क्रेज आहे, वेळ आहे. पण या मुलांना एक काही ठराविक काळानंतर गुडघेदुखीची समस्या फार जाणवायला लागते की सर माझे गुडघे दुखत आहेत, सर मला पळताच येत नाहीये, सर मला बसता येत नाहीये, काहीतरी होतंय, मला कळत नाही. की बाबा, मी प्रश्न विचारतो कधी की बाबा तुझं वय किती, 60 आहे का, तुझं वय किती, 70 आहे का, मग तुझे गुडघे दुखतात कसे काय? तर मला बेसिकली हेच विचारायचं की आजकाल तरुणींमध्ये सुद्धा कमी वयामध्ये गुडघे कसे काय दुखायला लागले? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की कमी वयामध्ये गुडघेदुखी चालू व्हायला लागली. बरोबर. म्हणजे पहिला जो पेशंट येत होता तो वयाच्या 60-70 किंवा कमीत कमी म्हटलं तर 55 ह्या वयोगटामध्ये. पण आता काय झालंय की 30 आणि 35 मध्येच आपल्याला गुडघेदुखीचे किंवा संधी विकाराचे पेशंट आहेत ते दिसून येतात. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जे होतं ते आपलं सांधेदुखीकडे होणारं रीतसर असं दुर्लक्ष. ओके. आणि कोणतेही सांधेदुखी होण्यासाठी 3च कारणं खूप महत्वाची असतात. एक म्हणजे त्यांचा आहार असतो, एक म्हणजे त्यांचा विहार असतो, आणि कोणत्याही आजारांचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला सांधेदुखी बळावते. मग आहारामध्ये आपलं काही चुकतंय का, विहारामध्ये चुकतंय का, किंवा कोणत्या तरी अशा रोगांचा प्रादुर्भाव म्हणून मला सांधेदुखी झालेली आहे का, हे पाहणं महत्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये काय चुकतंय माझं हे पाहिलं तर पुढे येऊ घातलेली सांधेदुखी म्हणजे 30-35 या वयोगटामधली होणार नाही. आणि खाण्यापिण्यामध्ये म्हणजे आहार असेल, विहार असेल, तर आपली पूर्ण जी काही लाईफस्टाईल चेंजेस खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्या 10 वर्षामध्ये आपलं जे काही आहार आहे, विहार आहे, हे पूर्णपणे बदललेले, चेंज झालेले, आणि त्याच्यामुळे आपल्याला 35 मध्येच गुडघेदुखी जाणवते. वातकर आहार विहाराचं सेवन खूप मोठ्या प्रमाणात आता चालू आहे. ते आपण पुढे बोलूयात त्याबद्दल. मी ऍक्च्युअली त्याच प्रश्नाकडे येणार आहे की आता बऱ्याचदा म्हणजे खूप युट्यूबवरती बरेच लोक आहेत ज्याच्यामध्ये ते ऑथेंटिक किती आहेत हे आम्हाला कळत नाही, आणि त्यातून नेमकं चुकतंय काय ह्याच्यावरती मुद्द्यावरती कोण बोलत नाही. त्यामुळे मला मुद्द्यावरतीच विचारायचं तुमच्याशी की आहारात चुकतंय, नेमकं काय चुकतंय? ऍक्च्युली काय सांगितले आपल्या आयुर्वेदामध्ये, अस्थि वाहिनी दुष्यंती वातलांच्या अतिसेवनात. म्हणजेच काय, अस्थि म्हणजे काय आहेत, हाडं आहेत आपली. बरोबर. मग हाडांमध्ये आपला अस्थि आहे, संधी आहे, तर संधीमध्ये फक्त हाडं आहेत का? म्हणजे माझा गुडघ्याचा जॉईंट असेल किंवा माझा कोपऱ्याचा हा जॉईंट आहे, तर फक्त हाडं आहेत का तिथे? सिरा आहे, स्नायू आहेत, कंडर आहेत, मांसपेशी आहेत, तिथे एक सायन्युअल फ्लुइड असतं, सायन्युअल मेम्ब्रेन असतं, चिकटपणा असतो. ह्या सगळ्यांना म्हणून तो सांधा बनलेला असतो. ओके. मग अस्थि वाहिनी दुष्यंती वातलांच्या अतिसेवनात वातकर आहार विहार आपण जेव्हा अतिप्रमाणात सेवन करतो त्यावेळेसच सांधेदुखी होते, अन्यथा सांधेदुखी होत नाही. अस्थि वाहिनी दुष्यंती म्हणजे अस्थि जो आपला धातू आहे तो अस्थि धातू आहे त्याचा क्षय होण्याचं प्रमाण हे वाढतं आणि ते चालू होतं.
म्हणजे वाताचा जो आहार आहे त्याच्यामुळे धातूचा क्षय व्हायला जास्तीत जास्त सुरुवात होते. मग वाताचा आहार कोणता? वाताचा आहार म्हणजे काय, की कोरडे कोरडे अन्नपदार्थ. आता साधा एखादा पावाचा तुकडा जर हम्म, आपण हम्म, खायचं म्हटलं, तर पावाचा तुकडा जर खाल्ला तर दुसऱ्या क्षणाला तुम्हाला पाणी प्यावं लागतं. हो, म्हणजे तो किती कोरडा आहे. बरोबर. आणि सकाळी उठल्यानंतर आपण काय खातोय? बिस्किट असेल, त्याच्यानंतर सोबत चहा सोबत बिस्किट असेल, पाव असेल, म्हणजे कोरडं कोरडं. हम्म, म्हणजे तुम्ही हम्म. आठवा की तुम्ही सकाळी काय खाताय, हे ओके. कोरडे पदार्थ. त्याच्यानंतर नाश्त्यासाठी आपण काय खातो? पोहे असेल, उपमा असेल, किंवा बाकीचे तेही कोरडे कोरडे अन्न. हम्म, हम्म, दुपारी टिफिन मध्ये काय नेतोय? कोरडी भाजी आणि चपाती. हम्म, हम्म. आणि संध्याकाळी मग मला वडापाव पाहिजे, किंवा असंच बरोबर, काहीतरी तत्सम त्यातलं काहीतरी अडबट चरबट खाणार आहे. समोसा, मग कचोरी. मला सांगा, ह्या दिवसभरामध्ये तुम्ही लिक्विड आहार कधी घेतला? खरंय, मग का नाही वात वाढणार? म्हणजे खरंय. तुम्ही अशी वाटीभर आमटी घेतलीये हम्म, आणि ती हम्म. खाल्लीये, किंवा तुम्ही वाटीभर वरण घेतलंय आणि ते तुम्ही सेवन केलंय, किंवा तुम्ही दिवसभरात एक वाटीभर सूप पिलंय, असं काही होतंय का? आणि तूप तूप तर तुमच्या पोटामध्ये जातच नाहीये. हम्म, हम्म, वजन वाढेल ह्या भीतीने तूप आपण नगण्य घेतोय. खरंय. तेलाचं प्रमाण कमी चाललंय आज आपल्या शरीरामध्ये. तर तसं होता कामा नये. आजकाल बरेचसे व्हिडिओज खूप व्हायरल होतात सर, की मला माझ्या भाजीमध्ये तेलच नको, हो, किंवा हो. मला चपातीला तेलच नको वगैरे, असे खूप व्हायरल होतात व्हिडिओज सर. पण आपल्याला वातदोष शरीरातला कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी तेलच लागतं. तेलाशिवाय वातदोष कमी होत नाही. तुपाने सुद्धा नाही, किंवा तेल तूप दोन्ही तेल चालतं. आणि तूप ओके. दोन्हीही. कारण होतं काय, की तुम्ही जर तेल लावताय हम्म, तर हम्म, अस्थी नाहीत वाढणार. हम्म. म्हणजे तेल लावलंय तर त्याने काही अस्थी वाढणार नाहीये, तुमचं वंगणच वाढणार. बरोबर. आणि आपल्या संधीमध्ये वंगण जर कमी पडणार ना, तर त्यावेळेस तुमची सांधेदुखी ही बळावणारच आहे. म्हणजे मी ऍक्च्युअली तेच विचारणार होतो, की तेल किंवा तूप हे सांध्यांचं वंगण करण्याचा महत्वाचा रोल आहे का? वंगण निर्मिती करतच सर ओके, आपोआप. ओके. आता हे झालं खाण्याबद्दलचं. पण ह्याच्यामध्ये परत काही लोकं सांगतात, की तुम्ही फळं आणि दूध एकत्र खाऊ नका. काही लोकं आणखीन वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. तर मिल्कशेक घ्यायचे का नाही घ्यायचे? हे ऍक्च्युली विरुद्ध अन्नाचा प्रकार येतो. ओके. चरकाचार्यांनी, म्हणजे आपल्या आयुर्वेदामध्ये चरकाचार्यांनी 16 विरुद्ध अन्नाचे प्रकार सांगितलेले आहेत. ओके. 16 प्रकारचे विरुद्ध आहार आहेत. मग 16 प्रकारच्या विरुद्ध आहारामध्ये देश विरुद्ध असेल, म्हणजे प्रदेश विरुद्ध असेल, काल विरुद्ध असेल, असे काही विरुद्ध अन्नाचे प्रकार वर्णन केलेले आहेत. म्हणजे हे सांगाल का थोडंसं एक्सप्लेन करून, की देश विरुद्ध म्हणजे इथला हा असं काय असतं का? देश विरुद्ध म्हणजे प्रदेश विरुद्ध आहे. ओके. एक छान छोटस उदाहरण सांगते मी पनीर बाबतचं. हं, हं, हं. तुम्हाला आठवते का तुमच्या आईने कधी याच्या आधी कोणी पाहुणे आलेत म्हणून लहान असताना तुम्ही पनीरची भाजी केली, कोणत्या नाही, सणाला नाही, पनीरची? नाही. नाही. आत्ता प्रचलित होणारा म्हणजे खाणारा तो हे चाललेलं आहे पनीर. बरोबर, आत्ता आपण खायला लागलोय. एक बरोबर, 10 वर्ष, बरोबर. कमीत कमी 10 वर्ष, आणि जास्तीत जास्त म्हणलं तर 12 वर्ष. तर तो आत्ता आपल्याकडे खूप खाल्ला जाणारा पदार्थ आहे. किंवा काही जण सांगतात, तुम्हाला एवढे एवढं ग्रॅम पनीर खायचंय, तुम्हाला एवढे हं. एवढ्या ग्रॅम तुमच्या प्रोटीनसाठी तुम्हाला हे खाल्लंच पाहिजे. पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर ते प्रदेश विरुद्ध म्हणजे देश विरुद्ध नाही. पनीर कुठे खाल्ला जातो? पनीर खाल्ला जातो त्या ठिकाणी, म्हणजे पंजाब सारख्या राष्ट्रांमध्ये तो खाल्ला जातो. तर जेव्हा तिथे खाल्ला जातो त्यावेळेस तिथलं वातावरण हे शीत असतं, थंड असतं. तुमचा अग्नी तेवढ्या प्रमाणात प्रदीप्त असतो. ओके. अग्नी चांगला याचा अर्थ तुमची पचवण्याची क्षमता खूप चांगली आहे त्याची. हं, हं, आपलं हं. महाराष्ट्रीयन जे आहे ते आपण समशीतोष्ण भागात येतो. बरोबर, म्हणजे काय, आपल्याकडे उन्हाळाही तेवढाच असतो, आपल्याकडे थंडीही तेवढ्याच प्रमाणात असते, आणि पावसाळा सुद्धा. बरोबर. आपल्याकडचं महत्वाचं जे काही अन्न आहे ते कुठलं आहे? आमटी, पोळी, भाजी, वरण, भात. हे साधन नाही आपलं, आणि आपण त्यात पनीर घुसवायला लागलो. आणि ह्याचा परिणाम आपल्या सांध्यांवरती होतो, याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती सांधेंवरती पण होतोय, होतोय आणि आपल्या पूर्ण आरोग्यावरती आरोग्यावरती होतोय. त्याचा परिणाम होतोय. ओके, ओके. आणि हे पनीर साधं हे आपण आठवड्यातून किती वेळा खातोय आता गेस करा. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात विरुद्ध अन्न बरोबर. आपल्या पोटामध्ये चाललेलं आहे. त्याच्यानंतर पर्युषित अन्न, म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून 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 खाल्लं जाणारं अन्न, त्याला पर्युषित अन्न म्हणतात. ते शिळंच आहे एक प्रकारे. तर ते पर्युषित अन्न म्हणून धरलं आता जातं. शिळा आणण्याची म्हणजे आता ह्याकडे आपण आलो म्हणून शिळा अन्न ह्याची व्याख्या काय म्हणायची? म्हणजे सकाळी केलंय आणि संध्याकाळी खायचं नाही, संध्याकाळी केलंय म्हणून सकाळी खायचं नाही. आता ऍक्च्युली काय होतं, हे रिसर्चनुसार बदलत जातं. ओके. म्हणजे सकाळी खायचं की नाही, किंवा दुपारी म्हणजे असं आयुर्वेदामध्ये आपल्या आहे
की समजा तुम्ही काढा बनवून ठेवलात तर ते तुम्ही दुपारी नाही पिऊ शकत, किंवा ओके दुपारी बनवून ठेवला तर तो संध्याकाळी नाही पिऊ शकत. ओके तुम्ही जर रस काढलाय किंवा स्वरस काढलाय तर तो लगेच सेवन केला पाहिजे. किंवा तुम्ही जर काढा बनवून ठेवलाय तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला तो सेवन करायला हवं. ओके म्हणजे इतक्या पटकन आपण तो सेवन करतोय. तर त्यामुळे पर्युषित म्हणजे अगदी शिळं अन्न. मला बाबा कालचं अन्न मला आज खावं लागतंय तर ते पर्युषित अन्न झालं. बरोबर पण सकाळी अन्न मी दुपारी खातोय ते ठीक आहे, सकाळी बनवलेलं आहे मी दुपारी खातोय. पण जर कालचं अन्न तुम्ही जर परवा खात असाल किंवा उद्या खायचंय मला तर ते पर्युषित अन्न म्हणूनच ग्राह्य धरलं जातं आणि त्याचा परिणाम होणार आहे. तुमच्या ओके चयापचय प्रक्रियेवर होणार आहे. ओके तुमचे जे काही वात पित्त कफ हे दोष आहेत, आपले धातू आहेत, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र, हे जे 7 धातू सांगितलेले त्याच्यावरती हा परिणाम होतोच होतो. ओके ओके म्हणजे आता जसं आपण बघितलं की अस्थि हा धातू आहे. बरोबर अस्थि वाहिनी दुष्यंती वातलांच्या अतिसेवनात. वातकर आहार विहार तुम्ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात घेणार अस्थि वाहिनीची दृष्टी होणार, तुम्हाला अस्थि संबंधित रोग होणार 100%. वंगण हळूहळू गेलं पाहिजे शरीरामध्ये. हो हो. ओके आणि वंगण वाढवण्यासाठी आपल्याला तेल आणि तूपच पाहिजे. मणक्यांचे विकार बरे होणारच नाहीत असं वाटतं का तुम्हाला? चिंता करू नका. पारसनाथची रिसर्च बेस्ड SRDP ट्रीटमेंट, जिचा हजारो पेशंट्सना फायदा झाला आहे, त्याचा लाभ तुम्ही घ्या. गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर विना शस्त्रक्रिया उपचार म्हणजेच पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स. हा झाला आहारातला बदल जो गेल्या काही वर्षांमध्ये झालाय. विहारामध्ये काय बदल झाला, लाईफस्टाईल मध्ये काय चेंजेस झालेत की ज्याचा परिणाम आपल्यावरती होतोय, म्हणजे तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? विहारामधला बदल जर सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे खूप सुंदर केस आहे, मी ते तुम्हाला सांगू शकते. एक 35 वर्षाची स्त्री आहे, ती गुडघेदुखी घेऊन आली होती. स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस. आता स्टेज 4 ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, तर वरचं मांडीचं हाड आहे, खालचं पायाचं हाड आहे, त्याच्यामध्ये वंगण असतं एक विशिष्ट प्रकारचं, जे साधनांच्या हालचाली करतात किंवा वरचं आणि खालचं हाड एकमेकांना घासू नये याच्यासाठी ते कार्य करत असतं. तर ते वंगण जेव्हा पूर्णपणे कमी होतं किंवा संपतं तर त्याला आपण डिजनरेटेड ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. म्हणजे डिजनरेशन होतं त्याच्यात, ते संपायला लागतं. मग आता 35 मध्येच तुमचं जर वंगण संपायला लागले तर याच्या मागचं कारण काय बाबा? मग आम्ही हेतूपर्यंत गेलो. हेतू म्हणजे काय की आहारात विहारात काय बाबा कारण यांची मला सापडतील. तर ती स्वतः एक नर्स होती, NICU मध्ये काम करत होती. NICU मध्ये काम करत असताना कंटिन्युअस AC चालू, ओके 24 तास AC चालू, सकाळ शिफ्ट नाईट शिफ्ट अशा दोन्ही ड्युटी, म्हणजे जागरण, कधी झोप अपूर्ण कधी पूर्ण. आणखीन त्याच्यामध्ये डिलिव्हरी नंतर आफ्टर सिझेरियन सेक्शन शेकशेगडी घेतलेली नव्हती, म्हणजे सुतिका परिचर्या अजिबात पाळलेली नव्हती. आणि त्याचा प्रादुर्भाव म्हणून तिच्यामध्ये वात प्रकोप जो आहे तो वाढलेला होता. वात प्रकोप झाला होता, वात वाढलेला तिचा. आणि मग जेव्हा वात वाढतो तेव्हा क्षयाकडे आपण जातो आणि डिजनरेटिव्ह चेंजेस जे आहेत ते तिच्या गुडघ्यामध्ये दिसायला लागले. मग तिथून पाठीमागं परत येतं का? हो, येतं ना. तुम्हाला वंगण निर्मिती ही परत होऊ शकते. ओके वंगण परत तयार होतं. पण विहारामध्ये आपले काय चेंजेस झालेले आहेत, इतके चेंजेस झालेत की आपण 24 तास ते AC मध्ये राहतोय. वात वाढतो कुठून, तर तुम्ही थंड हवामानामध्ये जेव्हा तुम्ही राहता तर ऑब्वियस वात वाढणार. मग वात जो आहे तो आपल्याला कमी कुठून करायचा आहे, तर वाताला मारणारे गुण कुठले आहे, तर उष्ण आहे, स्निग्ध आहे. कारण वात हा खरं आहे, खरवडून नेणार आहे, थंड आहे ना वात. बरोबर. आणि आयुर्वेद काय सांगतं, वाताशिवाय वेदना नाहीत. जेव्हा वात होतो तेव्हाच वेदना तयार होतात, अन्यथा वेदना तयार होत नाहीत. ओके ओके. मग आपल्याला वाताला जर जिंकायचं असेल तर तिथे आपल्याला उष्ण स्निग्ध असे गुण वापरावे लागतात आणि मग आपण वाताला जिंकतो, वेदना कमी होतात आणि डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत ते भरून निघतात. ओके. आता परत पहिल्या प्रश्नाकडे जर आपण गेलो की संधिवाताची सुरुवात होते जी लोकांना कळत नाही आणि त्याचं पर्यावसन कुठं होतं, तर गुडघेदुखीमध्ये होतं. तर ही लिंक कशी काय आहे? जे संधिवात जो आहे ना तो खूप वास्ट शब्द आहे. म्हणजे संधिगत वात, कोणत्याही सांध्यांमध्ये माझ्या जमा झालेला वात. आणि मग संधिवातामध्ये तुम्हाला गुडघेदुखी किंवा आमवात असेल, गाऊट असेल, असे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतात. पण संधिगत वात याच्यामध्येच हे प्रकार पडतात. ओके. मग
प्रश्न काय पडतो की संधिवात म्हणजेच मला गुडघेदुखी झाली म्हणजेच संधिवात झालाय का? हा हा संधिगत वातामधला एक प्रकार आहे. ओके. संधिवात वेगळा आणि गुडघेदुखी वेगळी असं म्हणलं तरी चालू शकतं का? त्याचा संधिवातातला प्रकार आहे. त्याचाच एक ओके प्रकार तो ओके गुडघेदुखी आणि किंवा मणका विकार असेल त्याच्यातलाच एक प्रकार. ओके आणि आमवात आणि गौटचा आता तुम्ही उल्लेख केला तर हे दोन प्रकार काय आहेत? त्याच्यामध्ये काय होतं? संधिवातामधलेच हे दोन प्रकार पडतात, ओके आमवात किंवा गाऊट. तर ऍक्च्युअल मध्ये काय होतं की आमवात तसा बोलण्यासाठी किंवा तो बरा करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा सोपं नाही. ओके म्हणजे आमवाताचे अगदी जर्जर झालेले असतात पेशंट. काही केल्या वेदना कमी होत नाहीत आमवाताच्या. म्हणजे स्टेरॉइड्स घ्या, पेन किलर घ्या, आमवाताला प्रचंड वेदना असतात. आता आम म्हणजे काय? अपाचित आहार रस. म्हणजे अपाचित आहार रस पोटामध्ये तसाच पडून राहतो अच्छा आणि तो सांध्यांमध्ये जाऊन सूज निर्माण करतो वातासहित. जेव्हा तो वातासोबत मिळतो तेव्हा वेदना निर्माण करतो, सूज निर्माण करतो. पण त्याला आपण आमवात म्हणतो. ओके ओके मग तो आमवात होतो कशामुळे? आमवातला सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ना आता ते विरुद्धासनच आहे. विरुद्ध विरुद्धासन म्हणजे विरुद्ध आहार. पुन्हा हे तेच आहे. हो हो म्हणजे हो. विरुद्ध अन्नाचा आता सगळ्यात जास्त वापर होतोय किंवा युटिलायझेशन होतोय आणि त्याचा परिणाम आपण आपल्या वातावरती करून घेतोय असं विरुद्ध म्हणायला आहार हरकत नाही. प्लस विरुद्ध विहार अच्छा हे आमवाताचं सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणूनच आमवातामध्ये आपण प्रत्येक पेशंटला सांगतो की 90% पथ्य पाळणं हेच तुमचं औषध आहे. हे सांगितलेलंच असतं ऑलरेडी पेशंटला. कारण तुम्ही जर आमवाताचे पेशंट जर पाहिले तर तुम्हाला असं जाणवेल की मी काल दही खाल्लं आणि त्याच्यानंतर माझी सांधेदुखी वाढली किंवा माझा गुडघा दुखायचा चालू झाला. किंवा पेशंट सांगतो काल ना थोडंसं आंबट खाण्यात आलं मॅडम आणि मला असं वाटतंय की माझे सांधे फारच दुखायला लागले, म्हणजे जाम झाले माझे असे सांधे. आणि मॉर्निंग स्टिफनेस या पेशंटमध्ये जास्त असतो. म्हणजे ओके सकाळी उठल्यानंतर त्यांना अजिबातच हालता येत नाही, हालचाल करता येत नाही. आणि काही टेस्ट असतात ते डिफरन्शिएट करतात. आमवाताचं साधर्म्य आहे ते रुमॅटॉइड आर्थरायटिसशी धरलं जातं मॉडर्न सायन्सनुसार. तर त्याच्यामध्ये RA टेस्ट करावी लागते, ती पॉझिटिव्ह येते. आणि गाऊटमध्ये आपण युरिक ऍसिड आपल्या शरीरातलं किती प्रमाण वाढलेलं आहे ते पाहतो. समजा युरिक ऍसिड वाढलेला असेल तर त्याचा परिणाम कुठं होतो या सगळ्या गोष्टींमध्ये? याचा परिणाम सांध्यांवरच होतो ना सर. सांध्यांवर सांध्यांमध्येच युरिक ऍसिड जे आहे ते जमा व्हायला चालू होतं आणि मग गोलाकार अशी सूज येते किंवा आपल्या सांधे जे आहेत ते गरम लागतात. आणि एक स्पेसिफिक वर्णन आहे की सुचिवत वेदना. पण असंही सुचिवत वेदना म्हणजे सुई टोचल्याप्रमाणे अक्षरशः वेदना होतात. म्हणजे ठस 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 त्या वेदना करत असतात. पण काही असेही पेशंट येतात माझा एकच गुडघा दुखतोय आणि आपण जेव्हा टेस्ट वगैरे सगळ्या करतो तर त्यावेळेस RA पॉझिटिव्ह येतो. ओके किंवा असेही पेशंट येतात की माझा एक माझा एक एल्बो जॉईंट दुखतोय किंवा माझा एक गुडघाच दुखतोय आणि युरिक ऍसिड वाढलेलं असतं. असेही पेशंट येतात. म्हणजे नॉट नेसेसरी की मला सगळे सांधे दुखतात म्हणजे आमवात आहे, सांधेदुखी आहे. आणि नॉट नेसेसरी की मला युरिक ऍसिड वाढले म्हणजे छोट्या सांध्यांपासूनच सुरुवात झाली पाहिजे. म्हणजे थेरॉटिकल आहे. बरोबर. म्हणजे आता वाईस वर्सा पण आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याकडं म्हणजे प्राचीन काळापासून एक गोष्ट ऐकत आलेलो असतो, म्हणजे आमच्या लहानपणी पण आम्ही ऐकत आलेलो असतो की तुम्हाला काही होतं त्याचं एकच कारण महत्वाचं म्हणजे तुमची प्रतिकारक क्षमता कमी आहे आणि प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही व्यायाम केला पाहिजे. सो व्यायाम केल्यानंतर ह्या गोष्टी होत नाहीत असं म्हणतात. पण आजकाल बऱ्याचदा काय होतं की डांबरीवरती पळलो तर पायांचं दुखणं आहे, मातीवरती पळलो तर पायांचं दुखणं आहे. मग ह्याच्यामध्ये खरंच असा वेगळा परिणाम आहे का की डांबरी रस्त्यावरती पळल्यानंतर तुमच्या गुडघ्यांची झीज होते, असं काही ठोस आहे का? काय होतं की मी याच्याबद्दल ना खूप चांगलं उदाहरण देते पेशंटला. की समजा माझी 4 व्हीलर आहे किंवा आणि एक पेशंट आहे मार्केटिंग करणारा व्यक्ती आहे की ज्याला दिवसभर फिरायचंय बाबा, म्हणजे साईड वर्क आहे, त्याला फील्ड वर्क आहे. तर त्याची 4 व्हीलर जी आहे ते दिवसभरात 100 किलोमीटर फिरते. पण माझी 4 व्हीलर जी आहे ती माझ्या घरापासून फक्त माझ्या क्लिनिक पर्यंत येते. तर सर्व्हिसिंग कोणाच्या गाडीला लागणार आहे जास्त? त्याच्या गाडीला जास्त ऑब्विस त्याच्या गाडीला लागणार. बरोबर. मग ज्यांना अशी कामं करायची आहेत की मला रनिंग आवश्यक आहे, जसं तुम्ही म्हणलात की मला पोलीस भरती करायची, मिलिटरी भरती असेल किंवा जे मार्केटिंग करणारे मनुष्य आहेत किंवा ज्यांचं फील्ड वर्क खूप जास्त आहे, फिरतीवरती आहे, जे ड्रायव्हर वगैरे आहेत, जे कंटिन्युअस वाताशी त्यांचा संबंध येतो. एक लक्षात घ्या, तुम्ही गाडीमध्ये बसलाय, तुमच्या गाडीला जेवढा वेग प्राप्त झालाय तेवढाच वेग तुम्हाला प्राप्त झालेला असतो. कारण गाडी जरी कुठेही धडकली तर तेवढ्याच वेगाने तुम्ही बाहेर फेकलं जातं. बरोबर.
कारण तुम्ही तर कुठे गेलेले नाही, तुमची गाडी फिरते, मग तुम्हाला तर काहीच नाही व्हायला पाहिजे ना आतमध्ये. पण जेव्हा कोणत्याही अनुचित प्रकार घडतो त्यावेळेस आपल्या बॉडीचा वेगही तेवढाच असतो आणि तेवढ्या वेगाने तुम्ही धडकता. म्हणजेच काय होतं की वाताचा जो वेग आहे तो वाढलेलाच असतो आणि प्रवास हे खूप मोठं कारण आहे सर आजकाल, ओके ओके की सांधेदुखी असेल किंवा वाताचा प्रकोप होण्यामागचं अतिप्रवास. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा आपण आपले काही दिनचर्या असते, म्हणजे कोणत्या सांध्यांचा किती वापर आपण करतोय, ह्याचं अनालिसिस आपण केलं पाहिजे. हा म्हणजे समजा मला 10 किलोमीटर मला रोज रनिंग करायची आहे, तर मला त्याला तेलाचं बोट लावलंच पाहिजे ना माझ्या सांध्यांना. बरोबर किंवा बरोबर. मला जर 10 किलोमीटर रोज रनिंग करायची तर मला 4 चमचे तूप खाल्लंच पाहिजे. खरं मग तुम्ही यूज करणार पण त्याला त्याचं जेवण नाही देणार सांध्यांना, मग ते सांधेदुखी होणारच. आता आपण गुडघ्यांच्या अनुषंगाने एवढं बोलतोय तर बऱ्याचदा काय होतं की डॉक्टर सांगतात की तुझ्या गुडघ्यातलं वंगण कमी झालंय. माझा मुद्दा परत तिथंच येतोय की हे गुडघ्यातलं वंगण जे कमी झालंय, मगाशी तुम्ही म्हणालात की 35-40 नंतर त्या मॅडम तुमच्याकडे आल्या, त्यांना 35 मध्ये हा प्रॉब्लेम झाला, तर ते पुन्हा वाढू शकतं का? हो 100%. ओके. सायन्युअल फ्लुइड म्हणतात त्याला. हा. कारण कोणताही सांधा असेल तर तो फिरण्यासाठी किंवा मुवमेंट करण्यासाठी तिथे वंगण हे हवंच. बरोबर. म्हणजे अगदी साधी आपण बैलगाडी जरी म्हटलं तर त्याला वंगण पण घालतोच ना करावं आपण. लागतं आठवड्यातून 2 आठवड्यातून. करावंच लागतं. बरोबर. मग आपली बॉडी आपण एवढं यूज करतोय, 30 वर्ष हम्म. झालं, 40, 50, 60 वर्ष, पण त्या बॉडीची आपण कदर करतोय का? नाही करत आहे. वंगण निर्मिती ही पुन्हा पुन्हा होते. ओके म्हणजे ओके वंगण परत तयार होतं. सायन्युअल फ्लुइड जे आहे ते रिजनरेट होतं. ओके. आणि याच्यामध्ये म्हणजे आता ह्यालाच आणखीन एक मुद्दा येतो की आपण 35 बद्दल बोललो. मला विचारायचं हे की साधारणपणे गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तो कधीपासून सुरू होतो? म्हणजे जर त्याच्या आधी जर होत असेल तर बाबा काहीतरी चुकतंय, तुला धोक्याची घंटा आहे, असं आपण सांगायला पाहिजे. येस येस, हे स्त्रियांमध्ये फार जाणवतं ऍक्च्युली, की गुडघेदुखी चालू झालीये मला, गुडघ्यातून कटकट आवाज यायला लागलाय आणि माझे गुडघे जे आहेत ते थोडेफार दुखतात. बरोबर. मग आपण काय करतो, कुठे तेल लाव, बाम लाव, कुणी सांगितलं पेन किलर घे, हे असं करतो. त्याच्यानंतर काय होतं, गुडघ्यांना हळूहळू सूज यायला लागते. बरोबर. मग जेव्हा वरचं आणि खालचं बोन जे आहे ते एकमेकांवरती घासायला चालू होतं, वंगण कमी होतं आणि कार्टिलेजची झीज व्हायला लागते. त्यावेळेस काय होतं, गुडघ्यांना सूज यायला लागते आणि मग त्या लेडीला कळतं की अरे बापरे, मला आता पोळ्या लाटता पण येत नाहीयेत, म्हणजे मी 15-20 मिनिटं पण उभी राहू शकत नाहीये किंवा मला बाहेरून किराणा आणणं पण आता होत नाहीये, मला भाज्या आणायला जाणं शक्य होत नाहीये. त्यावेळेस मग आपली पळापळ चालू होते की अरे बाबा मला आता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आणि मग जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेस स्टेज 1, 2, 3, 4 असे जे काही नी ऑस्टिओआर्थरायटिसच्या काही स्टेजेस सांगितलेले आहेत, ते आपण फर्स्ट स्टेज पासून 4th स्टेज मध्ये कधी जातो हे त्या स्त्रीला समजत देखील नाही. ओके. म्हणजे तेल आणि बाम पासून सुरू झालेला प्रवास जो आहे त्या ऑपरेशन पर्यंत कधी पोहोचतो हे त्या पेशंटला कळत देखील नाही. ओके. ह्याच्यामध्ये महिलांमध्येच गुडघेदुखी होण्याचं प्रमाण जास्त आहे असं काय आहे? हो हो, महिला ज्या आहेत ना, म्हणजे आमच्याकडे ज्या महिला येतात त्याच्यातल्या 99% ज्या आहेत पेशंट त्या स्त्री वर्ग आहेत. 99%? हो, कारण सांधेदुखीकडे रीतसर दुर्लक्ष होतं. ओके. म्हणजे जसं मी म्हटल्याप्रमाणे की तेल लावणं, बाम लावणं, पेन किलर घेणं, तुमची इथं डिजनरेशनची प्रोसेस चालू आहे, आपल्या लक्षात येत नाहीये. लक्षात येत नाही. आपण काय म्हणतो, मी पेन किलर खाल्ली किंवा मी काही घरगुती उपचार केलेले, माझं पेन थांबले. तुमची गुडघेदुखी बरी नाही झालीये, ते तात्पुरतं थांबलंय. पण तुमची डिजनरेशनची प्रोसेस म्हणजेच काय की वंगण खराब होण्याची प्रोसेस आतमध्ये चालू आहे. ओके. जे गुडघा जो आहे तो माझा दुखायचा थांबलेला आहे, पण माझा गुडघा खराब होत चाललाय. जेव्हा तो खराब होतो, गुडघा माझा वाकत नाहीये आता मॅडम, मला आता मांडी घालून खाली बसता येत नाहीये, तेव्हा मग आपली पळापळ चालू होते. तोपर्यंत डॉक्टरने आपल्याला ऑपरेशन सजेस्ट केलेलं असतं. गुडघेदुखी बरी होणारच नाही असं वाटतं का तुम्हाला? चिंता करू नका. पारसनाथची रिसर्च बेस्ड SRDP ट्रीटमेंट, जिचा हजारो पेशंट्सना फायदा झाला आहे, त्याचा लाभ तुम्हीही घ्या. गुडघेदुखी आणि मणक्यांच्या विकारावर विना शस्त्रक्रिया उपचार म्हणजे पारसनाथ स्पेशालिटी क्लिनिक्स. ऑपरेशन शिवाय गुडघेदुखी बरी करता येते?
हो, 100%. याचं हे का सांगते मी, की ऑपरेशन शिवाय गुडघेदुखी बरी करता येऊ शकते का? आपले जे फादर ऑफ सर्जरी असं कोणाला म्हटलं जातं? सुश्रुताचार्यांना, बरोबर. की फादर ऑफ सर्जरी असं म्हटलं जातं त्यांना. तर त्यांनी काय सांगून ठेवलेलं आहे? स्नेह उपनाह अग्निकर्म बंधुनन्मर्दनानिच. स्नेह उपनाह अग्निकर्म बंधुनन्मर्दनानिच स्नायू संधी असते संप्राप्ते स्नायू संधी असतेच संप्राप्ते कुर्यात यावत तंद्रिता. म्हणजेच जर तुम्हाला वातव्याधी झालेले असतील, संधिगत वात झालेला असेल, गुडघेदुखी झालेली असेल, तर मी कोणते उपचार करावेत? तेल लावणं असेल, उपनाह असेल, अग्निकर्म करणं असेल, ओके. किंवा पोटीस बांधणं, लेप लावणं, असे कर्म करावेत. पण कुठपर्यंत करावेत? जोपर्यंत तो पेशंट म्हणतोय की मला बरं वाटतंय, तोपर्यंत ते करावेत. ओके. म्हणजे जुन्या काळी किंवा आजही दिवाळीमध्ये जे तेल लावलं जातं अंगाला किंवा उटणं लावलं जातं, हे याचा परिणाम म्हणजे अशा दृष्टीने सुद्धा शरीरावरती होत होता, फक्त आपल्याला ते माहित नव्हतं असं म्हणायचं का? हो हो, म्हणजे अभ्यंग हा, फक्त अभ्यंग. दिवाळीत करण्याची प्रोसेस नक्कीच नाही. ओके. अभ्यंग अभ्यंग नित्यम आचरेत असं आयुर्वेद सांगतं. पण हे नित्यम म्हणजे त्याच्यामध्ये किती गॅप असला पाहिजे नित्य म्हणजे रोज. साधारणपणे? रोज केलं पाहिजे. अभ्यंग नित्यम आचरेत. ओके. ओके. अभ्यंग पूर्वीच्या काळी तुम्हाला जर आठवते नसेल किंवा हे, आजी आजोबा आपले तेल लावून आंघोळ करायचे. पण आता काय झाले, दिवाळीत आपण एखादं बोट लावतो हो, तेलाचं. पैलवान लोक असतात ते सुद्धा व्यायाम झाल्यानंतर आधी तेल लावतात हो. अंगाला आणि त्याच्यानंतर माती वगैरे लावून नंतर आंघोळ हो करतात हो ते. हो, हे उत्तम उदाहरण आहे सर. ओके. अभ्यंग नित्यम आचरेत. ओके. तुमचं शरीर जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर हे आयुर्वेदात कधीच सांगून ठेवलेलं आहे. बाहेरून पण तुम्ही शरीरासाठी वंगण घेतलं हो, पाहिजे घेतलं आणि पाहिजे. आहारामध्ये पण ते वंगण निर्माण होईल असे पदार्थ असले पाहिजेत. सर कसं आहे की बाहेरून म्हणजे काय, की आतून तुमचा घाम, शरीरातून घाम तर निघतोय, बरोबर. बरोबर. याचा अर्थ रंध्र आहेत. बरोबर. मग बाहेरून येणारे जे तेल जे आहे ते शरीरामध्ये ऑब्वियस जाणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्याला जर विचार पडला असेल की ठीक आहे मी तेल खाते, तूप खाते, तर त्याने वंगण निर्मिती होईल. हे बाहेरून तेल लावलेलं कसं वंगण तयार करेल? आतून काहीतरी बाहेर येते, याचा अर्थ तिथे छिद्र आहेत, ते आत जाणारच. बरोबर. बरोबर. म्हणून अभ्यंग नित्यम आचरेत असं आयुर्वेद सांगतच. मॅडम, असे काही प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल ते खरे आहेत का खोटे आहेत हे फक्त तुम्ही सांगा, की म्हणजे बऱ्याचदा ऐकतो की उभं राहून पाणी प्यायचं नाही का, तर गुडघेदुखीला सुरुवात होते. तर उभं राहून पाणी पिण्याचा आणि गुडघेदुखीचा खरंच काही संबंध आहे का? याला कोणत्याही सायंटिफिक बेसमध्ये उत्तर नाही असंच आहे सर. म्हणजे खोटे? नाही नाही नाही, खोटच आहे सर. ओके. त्याच्यानंतर बाळंतपणानंतर गुडघेदुखी चालू होते, तर असं काही आहे का? हो, 100% खरं आहे सर. ओके. याचं वर्णन जे आहे ते सुतिका परिचर्या. सुतिका परिचर्या म्हणजे काय, आपल्या शास्त्रामध्ये ते वर्णन आहे. सुतिका परिचर्या म्हणजे काय, की आफ्टर डिलिव्हरी म्हणजे बाळंतपणानंतर जी शेकडी घेतली जाते, त्याच्यानंतर सांध्यांना बळकटी मिळावी याच्यासाठी ती शेकडी असते. ओके. आणि ती जर नाही मिळाली किंवा तेलामध्ये बुडवून ते डिंकाचे लाडू वगैरे खायला देतात, अळीवाचे लाडू खायला देतात, तर त्याच्या मागे एक सायंटिफिक रिझन आहे. ते अगदी तुपात मळून मग ते खायला दिलं जातं. म्हणजे एक वाटीभर तूप असतं आणि मग त्याच्यात डिंकाची पावडर असेल किंवा सुका मेवा वगैरे सगळं टाकलं जातं, अळीवाचे लाडू वगैरे दिले जातात. तर त्याने काय होतं की त्या लेडीचं आधी शरीर मलून पडलेलं असतं आणि त्याच्यानंतर पुढे येऊन सांधेदुखी तुमची बळावू नये, ओके. त्याच्यासाठी सुतिका परिचर्या पाळली जाते. आणि त्या सुतिका परिचर्येमध्ये शेकडी घेणं हे फार महत्वाचं असतं. ओके. म्हणजे पूर्वीच्या काळी एक लोखंडी हे असायचा, बेड असायचा आणि त्याच्या खाली मतीनी खारं वगैरे कोळसा हे ते ठेवलेलं असायचं. ते आजकाल लुप्त पावत चाललेलं एक हे आहे. म्हणजे मॉडर्नच्या नावाखाली आपण जे काही आपलं चांगलं आहे ते खरंच विसरत चाललोय. आणि मग बाळंतपणानंतर माझी सांधेदुखी वाढली, पोस्टपार्टम जे काही डिप्रेशन आहे असे प्रकार वाढतात. बरोबर. हे असेही प्रकार आता खूप वाढायला लागले सर. ओके. आफ्टर डिलिव्हरी मला आमवाद झालाय असे खूप पेशंट येतात सर. ओके. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा मला प्रश्न विचारायचा की वजन वाढलंय म्हणून गुडघे दुखतायत, हे पण खरं आहे का खोटे? 100% खरंय सर. ओके. आणि तुमचा वेट बेरिंग जो सांधा आहे आपल्या शरीरातला तो कोणता आहे? गुडघेदुखी आहे सर. बरोबर. तुमचं वजन वाढलं, ऑब्वियस गुडघेदुखी होणार आहे तुम्हाला. मग पेशंटचं जर गुडघेदुखी होत असेल आणि त्यांचं वजनही वाढलेलं असेल तर आम्ही सांगतो की
तुमचं वजन जे आहे ते 5 ते 10 किलो कमी करा, तुमची 50% गुडघेदुखी ती कमी होईल. ओके. कारण तुमचं वेट त्याच्यावर तेवढं पडतंय. बरोबर मग बरोबर. तुम्ही 5 ते 10 किलो जर वेट कमी केलं हम्म, तर हम्म. तिथेच तुमची गुडघेदुखी 50% कमी होईल. ओके. आणि मानसिक ताणतणाव आणि गुडघेदुखी म्हणजे डोकं दुखतं इथपर्यंत मान्य आहे, पण गुडघेही त्यामुळे दुखू शकतात का? सर मानसिक तणावामध्ये फक्त डोकं दुखतं का मला सांगा? तुमचं नाही. बॅक सुद्धा बरोबर दुखतं, तुमचे आहे. खांदे शोल्डर्स दुखतात. दुखतात ना हो सर. हो. म्हणजे अगदी साधं उदाहरण आहे. खरंय. म्हणजे फक्त डोकं नाही दुखत, आपलं मानसिक ताणतणाव असेल तर आपली भूक सुद्धा मंदावते. हम्म, हम्म. म्हणजे आपल्याला जेवण नकोसं वाटतं किंवा मला भूक लागत नाही असंही होतं जेव्हा तुम्हाला प्रचंड मानसिक ताणतणाव असेल, बरोबर. तुम्हाला डिप्रेशन असेल, असे काही तुम्ही याच्यातून जात असाल तर. हम्म, पण हम्म. होतं काय, त्याला सायंटिफिक बेस काय आहे? तर कायनिन असेल, प्रोस्टाग्लॅंडिन असेल, याचे सिक्रेशन्स आपल्या शरीरामध्ये वाढतात. ओके. आणि हे सिक्रेशन्स वाढले की काय होतं, पेन वाढतो, दुखणं वाढतं. म्हणून आम्ही पेशंटला काय सांगतो, की जर तुम्हाला मानसिक ताणतणाव प्रचंड असेल, हम्म, तुमची हम्म. गुडघेदुखी किंवा सांधेदुखी बरी नाही होऊ शकत. ओके. तर तुम्हाला टेन्शन ते फ्री राहिलं पाहिजे म्हणजे. येस, आनंदी हॅपी आनंदी. हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये तेवढे स्त्रवले पाहिजेत. हम्म, म्हणजे आपण हम्म, हॅपी असलो पाहिजे. मला सतत गुडघेदुखी होते, मला सांधेदुखी होते, मग मी बरी होईल का? किंवा माझा घरामध्ये ह्या अडचणी आहेत किंवा मानसिक ताणतणाव मला हा आहे, तो आहे. याच्यामध्ये जर तो पेशंट राहिला ना, तर गुडघेदुखी लवकर नाही बरी होत सर. ओके. सो बेसिकली मॅडम जर आता तुम्हाला विचारलं की गुडघेदुखी होण्यासाठी इम्पॉर्टंट फॅक्टर कोणते आहेत किंवा ह्या फॅक्टरची काळजी घ्या तुमची गुडघेदुखी होणारच नाही किंवा तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या करताय जसं आपण मगाशी आहार आणि विहाराबद्दल बोललो तसं ह्या गोष्टी चुकीच्या घडतायत त्याच्यामुळे तुमची गुडघेदुखी होती असं म्हटलं तर त्याची कारणं काय काय येतील? खूप वास्ट म्हणजे खूप मोठी एक टॉप 5 कारणं अशी की ज्याच्यामुळं खरं तर ही कॉमनली प्रॅक्टिस केली जात आहेत आणि कॉमनली त्याच्याकडे दुर्लक्ष पण केलं जाते की ते इतकं नियमित झालंय की हा हे होऊन जातं ह्याचं काय पण लॉंग टर्म मध्ये याचा माझ्या गुडघ्यावरती परिणाम होतोय परिणाम हे होतो. लक्षात पण येत नाहीये. एक तर सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण म्हणजे कोरडा आहार विहार आहे, हम्म, तो हम्म, पहिल्यांदा बंद करा. ओके. कोरडं खाणं हम्म, हे नको आहे. दुसरं म्हणजे एसी किंवा थंड वातावरण त्याचा अतिरेक नकोय. ओके ओके. व्यायामाचा अभाव, हम्म, जे तुम्ही कोणताच व्यायाम करत नाहीये हम्म. आणि तुमचं फक्त स्थूलता किंवा वजन वाढत चाललंय, हे तुम्हाला कटाक्षाने टाळावं लागेल. तर तुम्हाला गुडघेदुखी जी आहे तर तुम्ही ती टाळू शकता. ओके. चौथं कारण जर असेल, स्त्रियांमध्ये आपण म्हटलं हम्म, तर कुठलीही गुडघेदुखीची तुमची लक्षणं दिसत असतील कोणतीही, हम्म, हम्म. त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ओके. आणि कोणत्याही गोष्टीचा अतियोग म्हणजे काय, जर मला एखादी गोष्ट खूप आवडतीये करण्यासाठी, हम्म, म्हणजे मला हम्म. कम्प्युटरवर बसून मला तासनतास गेम खेळायला खूप आवडते किंवा खाण्यामध्ये जर बघितलं तर मला पनीर खूपच जास्त खायला आवडते किंवा मला वातुळ पदार्थ जे आहेत जसे की हरभरा डाळ आहे किंवा बाकीचे वात वाढवणारे द्विदल काही वनस्पती आहेत ते खायला खूप आवडतात मला, द्विदल कडधान्य वगैरे आहेत. तर त्याचा अतियोग नको. ही 5 महत्वाची कारण आहेत. ती जर तुम्हाला टाळता आली ना, तर गुडघेदुखी तुम्हाला टाळता येऊ शकते. ओके. आणि जरी गुडघेदुखी होत असेल तरी सुद्धा तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला मिळाला तर सेकंड ओपिनियन आपण घेऊ शकतो, घेऊ ऑपरेशन शकतो सुद्धा निश्चित. आपण टाळू शकतो. हो हो. ओके. आता महिलांमध्ये आणखीन एक समस्या येते ती म्हणजे समस्या नाही खरं तर पण मेनोपॉज नंतर सुद्धा गुडघेदुखी वाढली असं काही होतं का? हो, होतं ना. त्याच्या मागे कारण काय असतं? कारण काय होतं, की मेनोपॉजमध्ये आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल बॅलन्स जे आहेत ना, ते खूप मोठ्या प्रमाणात घडतात. ओके. आपल्या शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, नदी जशी वाहण्याने शुद्ध होते, तशी स्त्रीचं शरीर हे मासिक पाळीने शुद्ध होतं. ओके. मग जर तुमची मासिक पाळी जी आहे ती अनियमित असेल किंवा मेनोपॉज स्थितीमध्ये तुम्ही चाललेला असाल किंवा मेनोपॉज आता आलेला आहे, तर होतं काय, की शरीरामधला वातदोष तर वाढतो. प्लस हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेलेच आहेत. मग काय होतंय तर इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे, तर ते कॅल्शियम ऍब्सॉर्प्शनला मदत करतं. पण ओके. इकडे तुमचे हॉर्मोन जे आहेत ते इम्बॅलन्स झालेले आहेत. तर आपल्या शरीरात ऑब्वियस कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन कमी होणार आहे. वातदुष्टी होणार आहे, वात वाढणार आहे तुमच्या शरीरात. आणि त्यानुसार जर तुम्हाला मेनोपॉझल कंडिशन आहे आता असं जर तुम्हाला लक्षात आलं, तर कंटिन्यू तेलाचा हात तुमच्या गुडघ्याला तेल लावणं, गुडघ्याला शेकणं हे पाहिजेच पाहिजे.
आता हे तेल आपण मगाचपासून वंगण म्हणून काम करतं हे बोलतोय, पण त्या तेलामध्ये कुठलं तेल लावायचं, कोणतं नाही लावायचं? कारण तेलाचे पण एवढे प्रकार आहेत की त्यातून हो. कशातून रिॲक्शन येईल हे कळणार नाही आपल्याला. मग गुडघ्यासाठी चांगलं तेल कोणतं असं विचारलं तर काय सांगा? ऍक्च्युली मी इथे सांगेन की तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तेलाचा वापर करा. ओके, स्वतःच्या डोकं नाही चालवायचं. नाही चालवायचं, ओके. अजिबात नाही चालवायचं. कारण तुम्ही जर आमवाताच्या पेशंटला मी असं सांगेन की तुम्ही कोणतंही तेल वापरा, आणि आमवाताच्या पेशंटने जर तिळाचं तेल फक्त वापरलं हम्म. तर त्याच्या वेदना वाढतात. ओके. युरिक ऍसिडचा पेशंट आहे, युरिक ऍसिड वाढलेला आहे, हम्म, हम्म, गाऊटचा पेशंट आहे, आणि मी सांगितलं हे तेल लावतो, हम्म. त्याच्या वेदना वाढणार सर. ओके. म्हणजे उगाचच कुठेतरी मेडिकलमध्ये जायचं आणि ते तेल घरी आणायचं. तर आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजली की आपल्या गुडघ्याला आपण तेल लावलं पाहिजे, पण तेल लावायचं कोणतं ह्याच्याबद्दल माहिती मिळत नाही. मग आज समजा मी एक तेल लावलं आणि त्याचीच उलटी रिॲक्शन आली तर, म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला आता ह्याकडे वाटतोय की बाबा तेल लावायचं कोणतं हे ठरवायचं कसं? तेलाची निवड ना पेशंटने डॉक्टरांकडूनच करून घ्यावी. ओके. ओके. म्हणजे स्वतःच्या मनाने मला टीव्हीवरती ऍड दिसतीये किंवा हम्म, मी हम्म. कुठेतरी ऍड पाहिलीये किंवा मेडिकलमध्ये मला ते तेल दिसतंय म्हणून मी ते घेतलं आणि ते सांध्यांना लावलं, हे अत्यंत चुकीचं. ओके. कारण जर आमवाताच्या पेशंटला तुम्ही तीळ तेल लावायला सांगितलं तर त्याच्या वेदना ऑब्वियस वाढणार आहेत. हम्म, किंवा युरिक हम्म, ऍसिडचा हम्म. पेशंट आहे आणि त्याला तुम्ही जर तेलाचं सांगितलं की तेल तुम्ही लावा, त्याच्या पण वेदना वाढणार आहेत. ओके. म्हणजे कोणत्या आजाराला कोणतं तेल लावायचंय याचं परफेक्ट नॉलेज. नॉलेज त्या डॉक्टरांना असतं. त्याच्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही तेलाची उपाययोजना करा. ओके. स्वतःहून कोणतेही तेल विकत घेणं आणि मग ते गुडघ्यांना लावणं, याचे काय होतात, उपाय होण्याच्या ऐवजी तुमची गुडघेदुखी किंवा तुमची सांधेदुखी आणखीन वाढू आणखीन शकतं. वाढते. आता मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की आमवात हा असं आहे की त्याचं अजून प्रॉपर 100% निदान होऊ शकतं की नाही हे मला कळालंच नाही, म्हणून मी परत विचारतोय की आमवात 100% बरा होऊ शकतो का? आमवात आहे ना, तो कष्टसाध्य व्याधी सांगितलेले आहे. म्हणजे कसं? म्हणजे तो बरा करण्यासाठी रुग्णालाही तेवढेच कष्ट घ्यावे लागतात आणि डॉक्टरलाही तेवढेच कष्ट घ्यावे लागतात. ओके. जसं मी पूर्वीही पण सांगितलं की आमवातामध्ये तुमचं 90% पथ्यापथ्य हेच तुमचं औषध आहे. तर त्याच्यासाठी रुग्णाला पण कष्ट करायचेत आणि डॉक्टरला पण कष्ट करायचेत. हम्म, हम्म, मग हम्म. सांधेदुखी जी आहे ना, ती बरी होण्यासाठी त्रिसूत्री कार्यक्रम असतो. ओके. म्हणजेच काय, की माझं योग्य निदान झालं पाहिजे, हम्म. मला योग्य उपचार मिळाले पाहिजेत आणि योग्य कालावधी मी त्या शरीराला दिला गेला पाहिजे. आणि यासाठी योग्य डॉक्टर निवडला पाहिजे, सगळ्यात योग्य महत्वाचं. डॉक्टर निवडला पाहिजे तुम्ही. बरोबर. आणि जेव्हा तुमचं निदान, उपचार आणि कालावधी परफेक्ट बसतं हे गणित, त्यावेळेस तुमची सांधेदुखी बरी होते. ओके. मॅडम मगाशी बोलता बोलता आणखीन एक उल्लेख आपला झाला होता की संधिवाताच्या पेशंटनं जर दही खाल्लं तर दुसऱ्या दिवशी तो तक्रार घेऊन येतो की आज जरा जास्त दुखतंय म्हणून. हो. हे कसं काय परिणाम करतं? म्हणजे आंबट जर तुमच्या सेवनामध्ये आलं हम्म, तर हम्म. तुम्हाला आमवात असेल किंवा युरिक ऍसिड वाढण्याची जर तक्रार असेल, ओके. युरिक ऍसिड माझ्या शरीरातला बाबा वाढलेलाच आहे, हम्म, तर हम्म, तुम्हाला नक्कीच संधिवात म्हणजे दुखणं जे आहे, हम्म, पेन जे आहे हम्म. ते इन्क्रीज होतात. ओके. कारण आंबट पदार्थ खाल्ले तर तुमचे पेन इन्क्रीज होतात. त्याचा ताळमेळ कसा लावायचा, तर मला आमवात आहे म्हणजेच काही न पचलेला आहाररस ऑलरेडी माझ्या पोटामध्ये, शरीरामध्ये शरीरामध्ये पडू नये, आम साचलेलं आहे आणि तुम्ही लिंबू खाणार, दही खाणार, म्हणजे ऍसिडिक पदार्थ तुम्ही सेवन करणार, तर बरोबर. तुमचे पेन जे आहेत ते वाढणारच. पण याच्यामध्ये मग मी जरा आपल्या पॉडकास्टसाठी रिसर्च करत होतो त्यावेळी लक्षात आलं की काही ठिकाणी दह्यापेक्षा ताक खावा किंवा ताक हम्म. घ्या असा सल्ला दिला जातो, मग त्याचा परिणाम नाही का हो? म्हणजे असंही म्हटलं जातं की दही रात्री खाऊ नये. हो, हो. मग ते विरुद्ध अन्न प्रकारात परत मोडतं. ते ओके. कालविरुद्ध म्हणतात त्याला. दही ओके. रात्री खाणं हे कालविरुद्धामध्ये जातं, म्हणून दही रात्री कधीही खात नाहीत. हम्म, हम्म, आणि जेव्हा आपण दह्याचं ताक बनवतो, हम्म. दह्याचं ताक म्हणजे कुठलं, तर दही विकत आणलेलं आणि मग त्यात पाणी मिसळलेलं, आणि ते ताक नव्हे. जेव्हा आपण साई काढतो हम्म, दुधावरची हम्म, हम्म, आणि हम्म. दुधावरची साई काढून ते जमवून मग त्याचं ताक दही लावलं जातं आणि त्याच्यावरती घुसळण्याचा संस्कार होतो. हम्म, हम्म. जेव्हा तो घुसळण्याचा संस्कार होतो त्यामध्ये त्याचे गुणधर्म बदलतात. ओके. मग जेव्हा तो गुणधर्म बदलला जातो तेव्हा ते ताक जे आहे ते पचायला हलकं बनतं, लघु बनतं आणि ताकाचे गुणधर्म वेगळे होतात आणि ताक तुम्हाला पचनासाठी अतिशय चांगलं. ओके. आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी परत जावं नाही लागत की आज माझं जास्त दुखतंय म्हणून. हो हो.
असा परिणाम होऊ शकतो. हो हो, म्हणजे दह्यामध्ये आणि ताकामध्ये हा खूप मोठा डिफरन्स आहे. सो मॅम, आता आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना मला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की आतापर्यंत बऱ्याच डॉक्टर सोबत, त्या फील्ड मधल्या एक्सपर्ट सोबत बोलणं झालं आणि त्यातून एक गोष्ट सारखी आली, ती म्हणजे आयुष्यात स्ट्रेस आहे. तो स्ट्रेस हो. मॅनेज करता येत नाहीये, किंवा खाण्याचं वेळा, खाण्याच्या पद्धती या बदलल्यात, जगण्याच्या पद्धती बदलल्यात. म्हणून याचा परिणाम आज आपण बोललो, की आपल्या गुडघेदुखीमध्ये सुद्धा ह्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी होतोय आणि तो हो. आपल्याला जाणवतोय, तो आपल्याला दिसतोय. हो. तर शेवटचा प्रश्न हाच आहे, की आता ही गुडघेदुखी होऊ नये, किंवा आपलं जे शरीर आहे ते व्यवस्थित राहावं, यासाठी आपल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या दर्शकांना तुम्ही काय सल्ला द्याल? आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, मज्जावाहिनी दुष्यंती विरुद्धांनामच्या अतिसेवनात. म्हणजे म्हणजे आहारामध्येच आपल्याला शक्यतो बदल हा केलाच पाहिजे. ओके. आपल्या आहार विहारामध्ये जे काही आता आपल्या विरुद्ध अन्न खाण्याकडे खूप कल आहे, जंक फूड, फास्ट फूड, देश विरुद्ध, काल विरुद्ध, असं काही आपण आता मिक्स करून खातोय. ते खाणं पिणं जे आहे ते व्यवस्थित आपल्याला जाणून बुजून आटोक्यात आणावं लागेल स्वतःलाच. एक साधं उदाहरण आहे सर, आपण गव्हाची चपाती असेल, त्यानंतर तांदूळ असेल किंवा बेकरीचे मैद्याचे पदार्थ आपण म्हणू, तर हे पदार्थ खाऊन म्हणजे कार्बोहायड्रेट खाऊनच आपले आजी आजोबा 80-90 वर्ष जगले ना. मग आता असं झालं की आपण कार्बोहायड्रेट वाईट आहे आणि गहू वाईट आहे खाण्याकडे, किंवा तांदूळ खायला चांगलं नाहीये, पांढरं काही खाऊ नका, असं आत्ता अचानक असं काय झालं या 1.5-2 वर्षामध्ये. बरोबर. गहू तांदूळ कधीच वाईट नव्हतं सर. आपली लाईफस्टाईल आपण इतकी चेंज करून घेतलेली आणि वाईट कोणाला ठरवतोय आपण? बरोबर, बरोबर. म्हणजे स्वतःला म्हणजे दोष द्यायला आपण कमी पडतोय. कमी आपण तो पडतोय दोष सर. दुसऱ्या गोष्टीवरती सोपवून हा, मोकळे होतोय, की मोकळे माझी काही होतोय. चुकी नाहीये. हा, बरोबर, चुकी काय आहे? कार्बोहायड्रेटचं तुमचं प्रमाण कमी करा. पण बरोबर. आपण कार्बोहायड्रेट खूपच बाबा नकोच मला कार्बोहायड्रेट. म्हणजे आता काय होतं की गव्हाची चपाती जर आपल्या समोर आली तर खाऊ का नको, किंवा भात समोर आला तर खाऊ की नको, असं जे व्हायला लागलेलं आहे. तर ते अन्न वाईट नाहीये. आपली लाईफस्टाईल जी आहे ना ती चेंज झालीये पूर्ण. बरोबर. म्हणजे कम्प्युटरवर आपण तासनतास बसतोय. आपला स्क्रीन टाइम जर आपण मोबाईलचा पाहिला तर ते 2 तास 3 तास कधी होऊन जातोय आपल्याला समजतच नाही. म्हणजे आपल्या शरीराला काही हालचालच नाहीये. म्हणजे दोष, तुम्ही म्हटल्याप्रमाणे दोष सगळा दुसऱ्यावरती टाकून आपण रिकाम होतोय. हे नाही झालं पाहिजे. आपण स्वतःवरती ती जबाबदारी घेतली पाहिजे. ती जर जबाबदारी आपण घेत असू, तर गुडघेदुखीच काय, कोणताही आजार किंवा कोणतीही व्याधी आपल्याला होणार नाही. कारण आपण पूर्वापार तीच जीवन पद्धती जगत आलेलो होतो. हो, हो. अचानक फक्त आपण आमूलाग्र बदल घडवून आणले आणि ते कुठेतरी आपल्याला त्रासाकडे पण घेऊन जाते. त्याचा सद्विवेक बुद्धीने विचार झाला हो, पाहिजे. हो. 100%. येस. सो मॅम, तुम्ही आलात आणि गुडघेदुखीबद्दल इतक्या छान शब्दात, तरी जाता जाता पुन्हा एकदा वाटतं की हा एकदा प्रश्न क्लिअरच होऊन जाऊ दे, की गुडघेदुखी ही विदाऊट ऑपरेशन क्लिअर होऊ शकते का? हे फायनल आन्सर याचं काय असेल? 100% होऊ शकते. येस. सो मला हेच सांगायचं होतं, की गुडघेदुखी सुद्धा विदाऊट ऑपरेशन आपली बरी होऊ शकते आणि यासाठी आपल्याला तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आपण जसं काय, कधी, केव्हा, कुठं, कसं खाल्लं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तसं आपण सल्ला कुणाचा घेतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच मॅडम आहेत आणि त्यांचे वेगवेगळे क्लिनिक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. मॅम, तुम्ही आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीनं माहिती दिली. यासाठी तुमचे खूप खूप आभार. थँक यू. थँक यू. धन्यवाद.